नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीमधील नवीन नवीन प्रयोग या चॅनलवरती आपल्याला दाखवण्यात येतील। तर आज मित्रांनो आपण आलेले आहे ज्वारीच्या प्लॉटमध्ये। हे बघा मित्रांनो, हा प्लॉट कसा आहे। हे एक आधुनिक शेतीचं उत्तम उदाहरण आहे। उत्तम पाण्याचं नियोजन या शेतकऱ्यांनी येथे केलेले आहे। ठिबक सिंचनाद्वारे ज्वारीचे उत्पन्न हा शेतकरी दरवर्षी 22 ते 25 क्विंटलपर्यंत एका एकरामधून घेत आहे। ज्वारीचा वाण आहे विठ्ठल, हा एका एकराचा प्लॉट आहे आणि माझ्या मागे हा दुसऱ्या एकराचा प्लॉट आहे। त्याच्यामध्ये आहे हायटेक, म्हणजे दोन व्हेरायटी या शेतकऱ्यांनी पेरलेल्या आहे, एक विठ्ठल आणि दुसरी हायटेक। या शेतकऱ्यांचा मागच्या वर्षीचा अनुभव सांगत आहे की या शेतकऱ्याला विठ्ठलची ज्वारी एकरी 22 आणि हायटेकची एकरी 24 क्विंटलपर्यंत मागच्या वर्षीचा उतारा आलेला होता। तर मित्रांनो, या शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड कशा प्रकारे केलेली आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। कशा प्रकारे योग्य नियोजन केलेलं आहे याच्याबद्दल आपण माहिती घेऊ। हे बघा मित्रांनो, हा जो तुम्हाला दोन नळ्यामधील प्लॉट दिसत आहे याच्यामधील जे अंतर आहे हे 4 फुटात आहे आणि या शेतकऱ्यांनी डवऱ्याची 19 इंचाची जागा सोडून नळीच्या आजूबाजूला 2 तासांनी 2-2 दाणे ज्वारीचे टोकन यंत्राच्या सहाय्याने पेरलेले आहे। मजुरीचा खर्च न लागता हे एक चांगलं उदाहरण या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो, बरोबर 2-2 बिया प्रत्येक 6 इंचाच्या गॅपने या तासामध्ये तुम्हाला दिसतील। तर याच्यानुसार काय होते की आपली ज्वारी मोठी झाल्यानंतर आपल्याला पाणी देण्यात अडचण येत नाही, कारण ठिबक सिंचनवरती आहे, फक्त तुम्हाला कॉक फिरवावा लागतो। शेतकऱ्यांना जो नाहक त्रास होतो तो त्रास कमी होतो आणि एकदम शेवटी जेव्हा कणस भरते तेव्हा त्यावेळी ठिबक कंटिन्यू चालू ठेवून आपण आपल्या दाण्याची साईज पण वाढवू शकतो। तर हे बघा, आज मी तुम्हाला 1 मिनिट या शेतामधला पूर्ण व्हिडिओ दाखवतो, कशा प्रकारे या शेतकऱ्यांचे नियोजन केलेले आहे। आता हे ज्वारी जवळपास 1 महिन्याची झालेली आहे। तर मित्रांनो, माझं तुम्हाला सांगणं एवढंच आहे की प्रत्येकाने टोकन यंत्र घेऊन या आणि ज्वारीची जे लागवड आहे हे ठिबक सिंचनवरतीच करावी, कारण शेतकऱ्यांचा त्रास पण कमी होतो, पाण्याचं योग्य नियोजन होते आणि तुमच्या उत्पन्नात सुद्धा वाढ होते। तर अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ज्वारीचा ही विठ्ठल ज्वेलरी या पुढचा व्हिडिओ आपण 2 महिन्यानं शूट करणार आहे। तर तुम्हाला तो पण व्हिडिओ आपण असाच प्रकारे दाखवूया।